नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत खुश खबर आहे. लाडक्या बहिणींसाठी ज्या महिलांची केवायसी करताना चुकी झाली असेल, आता ही चुकी दुरुस्ती करण्यासाठी एक नवीन ऑप्शन आलेला आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींसाठी वडील आणि पती नसतील किंवा ज्यांचे वडील आणि पती मृत्यू झाला असेल, तर त्यांच्यासाठी एक नवीन ऑप्शन आलेला आहे. आणि ते ऑप्शन आपल्या केवायसी करताना चुकी झाली असेल, घटस्फोटी असतील, ज्यांचे जे पती असतील ते जर मृत्युमुखी झाले असेल, तर त्यांच्यासाठी एक नवीन ऑप्शन आता घेऊन आलेलं आहे. आणि लवकरात लवकर आपल्याला ही केवायसी कशी पूर्ण करता येईल, या व्हिडिओच्या मार्फत आपण पूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता तुम्हाला शेवटची संधी आहे. जर ह्या संधीमध्ये जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने केवायसी केली, तर तुम्हाला कुठलाही हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही. तर नमस्कार, माझं नाव आहे प्रदीप. आपण पाहता शेतकरी हप्ता या यूट्यूब चॅनलवर. चला तर आपण पूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊयात. तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला लाडकी बहीण योजना जिओ इन वेबसाईट ओपन करायची. त्यामध्ये बघितलंय पती वडील नसल्यास लाभार्थी केवायसी पूर्ण कशी करावी. ही केवायसी करताना जे लाभार्थ्यांना काही केवायसी करताना चुकी झाली असेल, तर यामध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता. त्यामध्ये तुम्हाला तुमची वेबसाईट ओपन होईल आणि वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला लाभार्थीचा आधार क्रमांक असेल तो टाकायचा आहे, कॅप्चा असेल आणि मी सहमत आहे OTP पाठवा यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरती जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती तुम्हाला एक OTP आला असेल, तो OTP तुम्हाला एंटर करायचा आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे नवीन ऑप्शन आलं असेल विवाहित आणि अविवाहित, जर तुम्हाला विवाहित यांची केवायसी करायची असेल तर तुम्ही त्या पर्याय निवडा आणि अविवाहितमध्ये जर पर्याय निवडायचा असेल तर तो पर्याय तुम्ही निवडू शकता. सर्व प्रोसेस एकदम जी अविवाहित आणि विवाहित ज्या केवायसी करणार आहोत एकदम सेम प्रोसेस आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलीही चिंता करायची गरज नाही. तुम्हाला विवाहित किंवा अविवाहित कोणती करायची, फक्त तुम्ही हा पर्याय सिलेक्ट करा आणि पर्याय सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे ऑप्शन येतील ते ऑप्शन तुम्हाला एकदम सोप्या पद्धत आहे. यामध्ये तुम्हाला कुठलीही शंका यायची कारण नाही. आता आपण अविवाहितवरती क्लिक करूयात. अविवाहितवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन आले असेल. पती तुमचे आहेत म्हणजे पती आहेत, पतीचे निधन झाले असेल, पतीचा घटस्फोटी असेल, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पती निधन झाले यावरती क्लिक करा. ते तुमच्या पतीचे नाव येईल. पतीचे नाव आल्यानंतर तुम्हाला जात परवर्ग असेल ते तुम्हाला निवडायची. कुठलीही तुमची जात असेल तुम्हाला जी जात निवडायची. त्यानंतर जे AB ऑप्शन आहे ते तुम्ही चांगलं वाचा. त्यामध्ये तुम्हाला दोन्ही नाही पर्याय करायचा आहे. माझे पती हयात नसून पतीचे मृत्यू दाखल्याची सत्यप्रत जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे 31/12/2025 जमा करेल. आणि उपयुक्त जो खाली टिकमार असेल AB पर्यायामध्ये देण्यात आलेली खरी माहिती खोटी माहिती आढळल्यास या दिलेल्या प्रकरणात सक्त कारवाई पात्रता राहील. क्लिक करायचं आहे. सिम्पलमध्ये सबमिट बटन करायचं आहे. त्यामध्ये तुमची केवायसी पूर्ण होईल. केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा आधार कार्ड नंबर टाका. त्यामध्ये आधार कार्ड क्रमांकाची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सोप्या पद्धतीत आपण केवायसी पूर्ण केलेली आहे. आणि केवायसी करताना कुठलीही अडचण असेल तर आपल्याला कमेंटच्या माध्यमातून आपल्याला कळवू शकतात. आणि असाच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात. व्हिडिओ आवडला असेल तर त्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. ज्यांना वडील नाहीत पती नाहीत त्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.